नमस्कार। आज आपण बघणार आहोत मटकीची सुकी भाजी। बरेच जणांचे रिप्लाय कमेंट्स येत असतात की ही भाजी दाखवा ती भाजी दाखवा आणि ते प्रत्येकाचे मी नक्की दाखवत जाणार आहे। तर ही टिफिन करता सुकी भाजी मी बनवणार आहे मटकीची। तर ही बघा, इथे मी मटकी 6 ते 7 तास पाणी कोमट केलं, अगदी हलकं गरम, आणि धुवून मग त्या पाण्यात ही मटकी भिजत घातली आणि 5 ते 6 तासानंतर ह्या टोपलीत काढून घेतली आणि एक रात्रभर हिला अशी झाकून ठेवली, खाली एक भांडं ठेवून। आणि बघा किती छान मोड आलेले आहेत। मोडाची कडधान्य खायला एकदम चांगली असतात। मोड कसे आणायचे हे हा व्हिडिओ पण मी दाखवलेला आहे, त्याची लिंक पण तुम्हाला मिळेल, ते तुम्ही बघा। तर ही पाव किलो मटकी आहे। हे मी त्याकरता शिजवण्याकरता अर्धा कप पाणी घेतलं आहे, म्हणजे आपल्याला सुकी भाजी करायची टिफिन करता म्हणून। हे मी 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। हे माझे कच्चा मसाला वाटण आहे, याचा व्हिडिओ पण मी दाखवलेला आहे, त्याची लिंक पण तुम्हाला मिळेलच। हे 2 चमचे वाटण घेतलं आहे। ही आहे धण्याची पावडर, ही मी 1 चमचा घेतलेली आहे। हे आहे चण्याचं पीठ, हे मी 1 चमचा घेतलेला आहे। बघा, या चमच्याच्या मापाने घेतलेला आहे, कारण घरात सर्वांकडे असे चमचे असतात। मग मी हे आता ह्या मापाने दाखवते तुम्हाला। हे बघा, ही 1 चमचा काळा मसाला पावडर आहे, 1 चमचा लाल मसाला पावडर आहे। ह्याचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकतात। हे 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत। हे मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे। ही जिरा पावडर, ही पण मी दाखवलेली आहे, भाजून केलेली आहे, घरचीच आहे ही हळद घेतलेली आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। कडधान्य ही आपण सर्वांनी खाल्लीच पाहिजे किंवा मुलांच्याही पोटात गेली पाहिजे। तर तुम्ही जर हे असं वाटण बनवून ठेवलं तर झटपट सकाळी मुलांना टिफिनला किंवा स्वतः तुम्ही जरी ऑफिसला जात असाल किंवा मिस्टरांना कोणालाही अशी टिफिनला भाजी बनवली तर प्रत्येकाला एकदम छान आणि चवीलाही खूप सुंदर लागते ही भाजी। आता आपण फोडणी करून घेऊया। हे बघा, मी इथे कढई तापत ठेवली आहे, त्यात आपल्याला घालायचं आहे तेल। तेल कमी घालते मी, का तर टिफिनमधून बाहेर येऊ नये म्हणून। तेल कमी घातलं तरी भाजी चवीला सुंदरच लागते। मटकी ही तुम्ही आणताना शक्यतो बारीक मटकी सांगा दुकानवाल्याला, कारण बारीक मटकी चवीला अतिशय सुंदर लागते, तिला एक प्रकारची चव वेगळी असते, तशी मोठ्या मटकीला नसते। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे। इथे आपलं तेल छान गरम झालं आहे। यात आधी घालायचं चण्याचं पीठ आणि हे भाजून घ्यायचं आहे। गॅस मी बारीक करते, नाही तर ते लगेच जळेल। हे बघा, मस्त असा गुलाबी रंग, लाईट गुलाबी रंग येईपर्यंत, सोनेरी रंग असा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एक प्रकारचा छान वास येतो याला भाजताना, म्हणजे लाडू बनवताना कसा त्या चण्याच्या पिठाचा वास येतो, तसा याचाही वास येतो एक छान प्रकारे। मग समजायचं आपलं पीठ भाजलं गेलं आहे। नाही तर कच्चं पीठ टाकलं तर भाजीची चव वेगळीच लागेल। आपल्याला सुंदर अशी चविष्ट भाजी बनवायची आहे, त्याकरता हे पीठ बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ छान भाजलं गेलं आहे, गॅस मी बारीकच ठेवते। त्यात आता घालायचा आहे कढीपत्ता, आणि कढीपत्ता मिक्स करून लगेच हे कच्चा मसाला वाटण घालायचं आहे। लगेच मिक्स करायचं आहे छान। बघा, वाटण टाकल्या टाकल्या अतिशय सुगंध सुटला आहे असा। आलं, मिरची मिरची नाही, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण, टोमॅटो, कांदा, खोबरं या सगळ्याचं हे वाटण आहे। ते कसं बनवायचं ते तुम्ही बघा।
आता मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे मसाला। यातच मी काय करणार आहे, भाजीच्या चवीप्रमाणे जेवढं मीठ घालायचे ते पूर्ण घालून घेते। याने काय होतं, मसाल्याला छान तेल सुटतं आणि मसाला छान परतला जातो। बघा, अजून आपल्याला तर सुक्या पावडरी घालायच्याच आहे, पण इथे या वाटणाचा छान एकदम सुगंध दरवळतोय। हे बघा, 1 मिनिट झाला इथे, छान आपलं परतून झालंय। आता यात आधी आपण धन्याची पावडर घालूया, हळद, जिरा पावडर, काळा मसाला आणि लाल मसाला, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे फक्त अर्धा मिनिट, नाही तर मग मसाला जळाल्यावर त्याची चव निघून जाते। म्हणून मी जास्त परतत नाही मसाला, कारण आधीच सगळं छान काळा मसाला तर माझा तुम्ही बघितला असेलच, सगळं मस्त भाजलेलं आहे। उगाचच जास्त परतून मसाल्याची चव घालवायची नाही आपल्याला, ती आपल्याला भाजी तशीच उरली पाहिजे। हे बघा, काळा मसाल्याचा पण मस्त असा सगळे गरम मसाले आहे त्याच्यात, त्याच्यामुळे अतिशय छान सुगंध सुटलेला आहे। आता आपण यात मटकी घालून घेऊया। ही मी आत्ता पण धुवून घेतलेली, अशीच टोपलीतच धुतलेली आणि घालताना पण धुवून मग भिजत घातलेली, त्याच्यामुळे काही हिला जास्त धुवायची रगडून गरज नाही। आणि आता हे बघा, गॅस मी मोठा करते आणि हे पाणी घालते। हे फक्त मी शिजण्यापुरतं घालते, कारण आपल्याला सुक्की भाजी करायची आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। चण्याच्या पिठाने पण जसं तुम्ही भाजीवर फरसाण घेतलं तर भाजीची चव कशी लागते, तशी ह्या चण्याच्या पिठाने लागते। म्हणून हे मी तेलात भाजून घालत असते अशा कडधान्यांना, त्याच्यामुळे भाजी अतिशय चवदार लागते। हे बघा, आणि आता बारीक गॅसवर आपल्याला शिजू द्यायची। अतिशय छान मिक्स झालेली आहे, मसाला पूर्ण मटकीला लागलेला आहे। आता हिच्यावर झाकण ठेवून आपण 1-5 मिनिटं शिजवून घेऊया आणि मग किती शिजली ती बघूया, नाहीतर आणखी पुढे वेळ वाढवूया, कारण प्रत्येक मटकीत फरक असतो। तेव्हा 5 मिनिटात शिजेल किंवा 3 मिनिटात शिजेल हे मी म्हणजे सांगते तुम्हाला। आपण आता ही बारीक गॅसवर झाकण करून आता मटकी शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, म्हणजे मटकी पटकन शिजते। हे बघा, 5 मिनिटं झाली, आपण बघूया आता आपली भाजी किती शिजली ते। मस्त याचा सुगंध दरवळतोय भाजीचा। आपण अशी एक दाबून बघायची आहे भाजी, थोडीशी बाकी आहे, अजून एखादा मिनिट लागणार आहे भाजी शिजायला। परत आपल्याला ही झाकून ठेवायची आहे। 1 मिनिटाने आता आपण बघणार आहोत। आणि हे बघा, इथे आपली भाजी एकदम छान शिजलेली आहे, आपण बघूया।
बघा कशी पूर्ण सुक्की झालेली आहे भाजी, अतिशय सुंदर झालेली आहे भाजी। अशी दाबून बघायची बघा, पटकन दाबली जाते, मग अशी दाबली जात नाही। आणखी मी 1 मिनिट ठेवलेली आणि ही भाजी एकदम सुंदर शिजलेली आहे। आता आपण ही बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपली मटकीची सुक्की भाजी अतिशय सुंदर झालेली आहे। ही तुम्ही चपाती बरोबर, फुलक्याबरोबर, रोटी बरोबर, भाकरी बरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावण्यास खाऊ शकतात। अतिशय सुंदर लागते ही भाजी। ही तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकतात, मुलांना पण टिफिनमध्ये देऊ शकतात। झटपट होणारी अशी वाटण वाटलेलं असेल तर एक 5 ते 6 मिनटं लागलेले या भाजी शिजायला। ही तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।